80 पैकी 76 अवघडच वाटतात. साहजिकच आहे. 4च मार्क कसे जाणार फक्त? त्याचं उत्तम उदाहरण हा पेपर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर कदाचित ह्या 4 मार्क कुठे जाणार आणि कसे जाणार याचा अंदाज लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की पेपर कसा लिहिला गेला पाहिजे याचं गुपित कळेल. काय होतं माहिती आहे का? आय-एम-पीच्या नादामध्ये ना प्रेझेंटेशन विसरून जातो. आय-एम-पी तर आय-एम-पी असतात. पण प्रश्न काय माहिती आहे का? विषय आहे खोल, जो सगळ्यात महत्त्वाचा, की प्रेझेंटेशन जर नाही केलं ना भाषेच्या पेपरला, तर तू लिहिलेली उत्तरं सुद्धा काही कामाची नाही. आता हा पेपर जो आहे ना, हा पेपर संपूर्णपणे तुझं गुपित बदलणार आहे, की ही जी मुलगी आहे, हिने मराठीचा पेपर लिहिलाय. हिला इथे 75 मार्क भेटलेले आहेत आणि तिला 10वी ला 95.20 आहेत. आता विषय हा आहे, की पेपर कधीचा आहे किंवा काय, हा महत्त्वाचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे हिने पेपर लिहिला कसा आहे? एकदा शांत नजरेने जी गोष्ट तू पाहिली नसेल, की 80 पैकी 75 मार्काचा पेपर कसा दिसतो किंवा 76 मार्काचा पेपर कसा दिसतो, हे पाहून घे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. या भाषेमध्ये जर तुला 80 पैकी 75 पाडता आले, तर तू विज्ञान आणि गणिताचा हिशोब तर सोडूनच दे मित्र. बाकीच्या गोष्टी तर कधी होईल. पहिला पेपर आपल्याला 100 पैकी 96चा बसवायचाच आहे. कारण जर हे गणित नाही समजलास, तर कदाचित मागे राहून जाशील. हे गणित समजून घे. थोडा वेळ जाऊ दे, पण हे गणित समजलं पाहिजे. हा पेपर खूप मोठा आहे. शांततेने मी प्रॉपरली अॅनलाईज करून हा व्हिडिओ बनवतोय. तू पण हा शांततेने हा व्हिडिओ प्रॉपरली बघ. नाहीतर मग काहीच समजणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तू प्रॉपरली ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि मग तुझा गेम बदलला पाहिजे. शेवटच्या मुद्द्यात, शेवटच्या पॉइंटला सुद्धा अक्षर, प्रेझेंटेशन, एका ओळीमध्ये किती शब्द बसतात ते, शब्दांमध्ये किती गॅप असतो, जर याचं गणित सुद्धा कळलं, हेडिंग कशी द्यायची, मार्जिन कशी मारायची, प्रश्न कुठे लिहायचे, सब क्वेश्चन कुठे लिहायचे, जर याचं गणित सुद्धा समजलं, तरी पण मी एक गोष्ट सांगतो, की हा पेपर तुझे कदाचित 10 ते 15 मार्क पेपरमधले वाढवू शकतो म्हणजे शकतो, जर तुला 50 ते 60 पडत असतील फक्त तर. आता सुरुवात करूया पहिल्या पानापासून. घेऊया तुमच्या पुढचे 8 मिनिटं आपल्याकडे आणि समजून घेऊया, की ह्या महाराष्ट्राच्या राज्यात मराठीच्या टॉपरने पेपर नक्की कसा लिहिलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं, की मी शांततेने अॅनलाईज करतोय. तुम्ही घाई गडबड न करता शांततेने व्हिडिओ बनवा. वाटलंच तर हा 2x किंवा 1.5x वरती नेऊन बघा, तरीही चालेल. कमेंट्समध्ये नक्की एक गोष्ट टाका, की आम्ही असा पेपर दादा लिहू शकतो की नाही लिहू शकत आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा, की कसा होता हा व्हिडिओ आणि पुढच्या विषयांसाठी खरंच असा व्हिडिओ मी बनवला पाहिजे की नाही, का हीच मोठी चूक आहे पहिला बनवून. सो सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूया. आता तिने प्रश्न 1A चालू केलाय. 1 आता बघा आतमध्ये प्रश्न 1 आणि इकडे ह्या 1 सेंटीमीटरच्या मार्जिनमध्ये तिने लिहिलंय. आता ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, की बेसिक गोष्ट, की बऱ्यापैकी तिने बघा सब क्वेशन जे आहे ते बऱ्यापैकी इथं लिहिलेत. शिक्षक सुद्धा कशाला किती मार्क देतो हे प्रॉपरली त्यांनी सांगितलेलं आहे. तिचं अक्षर बघा, तिच्या शब्दांमधला गॅप जर तुम्ही प्रॉपरली पाहिला, तर तुम्हाला एक गोष्ट समजेल, की तिच्या शब्दांमध्ये गॅप जो आहे तो बघा सेम आहे. हा शब्दांमधला गॅप आणि शब्दांमधली उंची. उंची जर तुम्ही प्रॉपरली पाहिली, तर उंची तुम्हाला सारखी ठेवायची. प्रत्येक शब्दामध्ये उंची आपली बदलता कामा नये. आपल्या शब्दांमधला गॅप बदलता कामा नये. सगळ्या गोष्टी प्रॉपरली एकदम मिनिमाइज करून बारीक गोष्टी पाहून आपलं अक्षर थोडंसं मोठं ठेवणे, पेपर भरल्यासारखा वाटला पाहिजे. असंही एवढंही मोठं नाही पाहिजे, की तो विचित्र वाटला पाहिजे. एकदम व्यवस्थित बारीक अक्षर पाहिजे. अंडरलाईन प्रॉपरली झाली. तिने प्रॉपरली अंडरलाईन केली. तुम्ही सरळ अंडरलाईन केली तरी चालेल. अशी डिझाइनमध्ये करण्याची काही आवश्यकता नाहीये. बॉक्सिंगचा प्रकार बघा, तुम्हाला बॉक्सिंगचा प्रकार समजेल. ह्या प्रश्नामध्ये त्यांनी बॉक्स केलेत. खूप महत्त्वाची गोष्ट ही, की हा बॉक्स प्रॉपरली तिने केलेला आहे. इथे तिने लाईन सोडायला पाहिजे होती. तुम्ही पण लाईन सोडून इथे करा. इथे लाईन सोडली असती आणि बॉक्समध्ये लिहिलं असतं तर खूप सुंदर अजून दिसलं असतं. इथे तिने लाईन सोडली. ती गोष्ट जी वरती मिस केली तिने, ती गोष्ट तिने खाली प्रॉपरली केली. आता विचार करा लाईन सोडून लिहिलंय आणि त्याच्यामध्ये तिने बॉक्स केलाय. तर याचं प्रेझेंटेशन किती उठून दिसतंय. आता हे स्वमताचा प्रश्न चौथा उत्तर जो आहे, ते प्रॉपरली तिने लिहिलेलं आहे. यामध्ये कधी पण मी हे सांगतो तुम्हाला, की सुविचार आणि खूप म्हणजे म्हणजे चांगल्या गोष्टींचा उपयोग नक्की करत जा. जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क थोडेसे अजून वाढून भेटतात आणि इमोशनल टच असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या या पेपरमध्ये इमोशन्स असणं लई गरजेचं आहे स्वमतामध्ये किंवा ह्या प्रश्नांमध्ये. परत एकदा बघा प्रॉपरली घटना, परिणाम त्यांनी प्रॉपर लिहिलेत. कुठे मार्क कट करण्याची गरज पडत नाही कारण ते प्रॉपरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे.
शांततेने बघू आपण. इथे सुद्धा बघा त्यांनी परत एकदा बॉक्सचा उपयोग केलाय. कारण बॉक्सचा उपयोग किती महत्त्वाचा आहे हे लगेच कळतं. सोमतामध्ये परत त्यांनी किती मोठं सोमत लिहिलंय तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर सोमतामध्ये त्यांनी लाईन जर मोजल्या मी तर किती आहे त्या तुम्हाला मी सांगतो तुम्हाला. आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे खाली त्यांनी परत एकदा पॅराग्राफ टाकलाय एका छोट्याशा ओळीसाठी. अशा प्रकारे हे शिकवण आपल्या मुंग्या व म्हणजे नागिनीच्या परस्परांमधून मिळते. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टीला सुद्धा म्हणजे तिला जो प्रश्न विचारला होता, तिने तेच वाक्य पुन्हा एकदा अशा प्रकारे असं भेटतं. म्हणजे ही गोष्ट तिने खाली मेन्शन केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा तिने 2 लाईन्स वाढवलेले आहेत. म्हणजे 10 ते 12 लाईनीचं सोमत दिली ती. आपल्याला इथे 4 ते 5 लाईनी जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला सुचत नाहीये. का सुचत नाहीये? कारण आपण तशा प्रकारे ते वाचलं नाहीये किंवा ते तशा प्रकारे आपण समजून घेत नाहीये. सो हे प्रॉपरली शांततेने बघा, की कशाप्रकारे हे म्हणजे बारीक-बारीक गोष्टी तिने मांडल्यात. विभाग 2 तिचा पद्य चालू झालेला आता. आता पद्यामध्ये पण तिने प्रॉपरली बघा लाईन योग्य जोडे लावामध्ये लाईन सोडण्याचं हे. पोरं ही लाईन का सोडत नाही मला कळत नाही. पेपर तर घरून न्यायचा नाही. त्याचे पैसे तुम्ही द्यायचे नाहीये. मग तुम्हाला प्रॉपर मोकळ्या मनाने सुटसुटीत पेपर लिहायला काय हरकत आहे? जर प्रॉपरली तो सुटसुटीत लिहिला तर समोरच्याला पण चांगलं वाटतं चेक करायला. त्याला प्रॉपरली कळतं, की मला काय चेक करायचंय. ओके. सो हे खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता हा उत्तर शब्द आहे का बरेच जण लिहितच नाही. म्हणजे मी खूप वेळा पाहिलंय, की उत्तर हा शब्द बऱ्याच जणांनी गाळलेला आहे. खूप जणांनी तो उत्तर शब्दच गाळलाय. का गाळलाय मला हे नाही माहिती, पण प्रॉपरली गाळून टाकलेलं आहे. ते मेन्शन करणं अतिशय, अतिशय गरजेचं आहे. आता ही गोष्ट, ही लाईन कोणीच मारत नाही. ही पेन्सिलने लाईन मारू शकता ना तुम्ही, की जर तुमच्या इथं ब्लँक आहे, तर इथे तुम्ही ही लाईन पेन्सिलने मारू शकता, की माझं इथं काहीच नाही. मारतात काही विद्यार्थी मारतात. त्याच्यासाठी का तर ती मोकळी जागा आहे, स्पेस राहिलेला आहे आणि ते दुसऱ्या पानावरती गेलेली आहे. नंतर इथं सुद्धा त्यांनी किती मोठं सुमट टाकले बघा आणि मग ते दुसऱ्या पानावर गेली. वर्गीकरण करा. भाषा, संदर्भ, सरळ अर्थ, स्पष्टीकरण. ओके. सो बारीक-बारीक गोष्टींचं देखील तिने प्रॉपरली आता विभाग 3 स्थूल वाचन तिने चालू केलं. आता विभाग 3 जेव्हा स्थूल वाचन तिने चालू केलं, तिला अंडरलाईन केले. तुम्ही बॉक्स करू शकता. विभाग 3 स्थूल वाचन त्याला बॉक्स मारू शकता तुम्ही आणि प्रॉपरली ते करू शकता. अंडरलाईन त्याचं बघा प्रत्येक प्रश्नाच्या मुख्य शब्दांना, मुख्य शब्द म्हणजे बोलतात ना मेन जे वर्ड्स असतात. मेन वर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. जे मेन वर्ड्स असतात त्याला अंडरलाईन केलंय तिने. मेन वर्ड्सला काय केलंय तिने? अंडरलाईन केलेलं आहे. हे किती बारीक-बारीक गोष्ट केली तुम्ही प्रॉपरली बघा ना. बारीक-बारीक गोष्टींवरती किती प्रॉपरली फोकस केलेला आहे. ह्या बारीक-बारीक गोष्टींवरती तुम्ही म्हणजे तुम्ही फोकस केला पाहिजे, की मला ते अंडरलाईन करायचं आहे. आता इथे बघा 3 पॉइंटमध्ये म्हणजे रत्नागिरीचं गावाचे वैशिष्ट्य त्याच्यानंतर कोकणाचे वैशिष्ट्य, त्यांनी प्रॉपरली कोल्हापूरचे वैशिष्ट्य हे हेडिंग टाकली. म्हणजे त्या प्रश्नाला सुद्धा एका सब हेडिंग्समध्ये त्यांनी कन्व्हर्ट केले आणि सब हेडिंग्समध्ये कन्व्हर्ट करून त्यांनी प्रॉपरली त्याच्यामध्ये काही पॉइंट्स मेन्शन केले. खाली विभाग 4 व्याकरण चालू झालं. आता व्याकरणामध्ये काय होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की व्याकरणामध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, की प्रेझेंटेशन तुमचं चुकतं. तुम्ही उत्तर बरोबरच्या लिहायच्या नादामध्ये काय करता पूर्ण प्रेझेंटेशन चुकवून ठेवता. मग आता हे पूर्ण प्रेझेंटेशन तुम्ही चुकवलं नाही पाहिजे. मग पूर्ण प्रेझेंटेशन कसं करायचं? बॉक्सिंग करणे, लाईन सोडणे हे बघा प्रॉपरली व्याकरण त्यांनी कसं सोडवलंय प्रॉपरली बघा. उत्तर हा शब्द तिचा बघा, व्याकरणामध्ये देखील तिचा उत्तर हा शब्द झळकतो. म्हणजे उत्तर लिहिणं किती गरजेचं आहे, लाईन सोडणं किती गरजेचं आहे, हे तुम्हाला ह्या पेपरवरून समजत असेल. आता उपयोजित लेखनमध्ये पत्रलेखन सुरू झालंय. पत्रलेखनाचा पॅटर्न आता बदललेला आहे आणि पत्रलेखन तुमच्या पॅटर्ननुसार तुम्हाला लिहायचं पण पत्रलेखनामध्ये लाईन कशी सोडली बघा. प्रतीमध्ये, त्याच्यानंतर विषयामध्ये, नंतर महोदयमध्ये, सनविभीमध्ये, मग परत पत्र चालू केलं. त्यानंतर आपला विश्वासू हे जुनं पत्र आहे. म्हणजे हे जुन्या पॅटर्नमध्ये पत्र लिहिलं जात होतं. आताचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. त्यानंतर लिफाफा आधी बनवत होती मुलं. ओके. त्यानंतर कथालेखन. आता कथालेखनामध्ये त्यांनी प्रॉपरली हेडिंग दिली. हेडिंगला मस्तपैकी बॉक्स करायची असते. कारण बॉक्स असेल तर ती उठून दिसते. हे खूप बारीक-बारीक गोष्ट महत्त्वाची आहे. जाहिरात लेखन तिचं खूप सुंदर आहे बघा. जाहिरात लेखनामध्ये त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. हे शब्द जे आहेत काही शब्द पाठ करून जा पेपरला जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपरली तुमच्या ह्याच्यामध्ये वापरता येतील. जो येणार त्याला गणेश आईस्क्रीम पार्लर देणार जी काही ऑफर तुम्ही लावली असेल ती. आता हे एक सगळ्यात महत्त्वाचं दरपत्रक एका बाजूला आहे, त्याची क्वालिटी एका बाजूला आहे. इथं त्यांनी मस्तपैकी बघा तुम्ही जर बघितलं तर प्रॉपर डायग्राम केलाय. गणेश आईस्क्रीम पार्लर जे आहे ते प्रॉपरली तुम्ही ठळक अक्षरामध्ये लिहिलंय, की जे उठून दिसतं बऱ्यापैकी. यालाही तुम्ही बॉक्स टाकू शकता एक छोटासा आतमध्ये. ओके. बाहेर एकच बॉक्स आहे. जर तुम्ही प्रॉपरली पाहिला तर हा जो बॉक्स आहे बाहेर, बाहेर तुम्हाला दिसत असेल एकच बॉक्स आहे. म्हणजे एकाच बॉक्सच्या आतमध्ये हे सगळं त्यांनी डिझाइन केलेली आहे. स्थळ लिहिलेलं आहे, वेळ लिहिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता तर फोन नंबर आहे आणि त्या बाकीच्या गोष्टी पण लिहायच्या असतात. ते मी प्रॉपरली पुढच्या व्हिडिओजमध्ये बनवले. जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला प्रॉपरली त्याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो. जिथे तुम्ही ब्लँक सोडलेला आहे तिथे तुम्ही बऱ्यापैकी काय करावं, एक क्रॉस लाईन टाकून द्यावी. ओके, मी चित्रकार झाले तर तिचा निबंध आहे हा. त्याच्यामध्ये तिने काव्यपंक्ती किंवा सुविचार हा बऱ्यापैकी टाकलेला आहे. कारण हे खूप महत्वाचं आहे. सुविचार आणि काव्यपंक्ती हे असणं फार गरजेचं आहे. ते काव्यपंक्ती किंवा सुविचार त्याच्यामध्ये टाकणं अतिशय गरजेचं आहे. सो अशा प्रकारे त्यांनी प्रॉपरली पेपर बनवलेला
आहे आणि खूप बारीक-बारीक गोष्टींचं म्हणजे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं की 80 पैकी 76 किंवा 80 पैकी 75 पाडण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करणं अतिशय गरजेची आहे. ती म्हणजे काय? तर प्रेझेंटेशनवरती भर देणं लय गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की खूप चांगलं लिहिता, म्हणजे खूप चांगलं लिहिता, म्हणजे तुमचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी उत्तर असतं. पण त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी उत्तराला जर प्रेझेंटेशनची साथ भेटत नसेल, तर ते तुम्ही खूप चांगलं लिहून सुद्धा काहीच फायदा नाहीये. जेव्हा पण तुम्ही चांगले लिहिता, अक्षर चांगलं काढा. अक्षर चांगलं नसेल तर पेपर सुटसुटीत लिहा. पेपर सुटसुटीत लिहिलाय तर अंडरलाईन, बॉक्सिंग व्यवस्थित करा. प्रत्येक उत्तर झालं का एक आडवी लाईन नक्की मारा. प्रेझेंटेशनवरती पूर्णपणे शांततेने बारीक-बारीक शब्दांचा म्हणजे काम करा. व्याकरणामध्ये किंवा कुठे जिथं बॉक्सची गरज आहे, तर बॉक्सचा उपयोग करा. लाईन सोडा, लाईन गर्दी करू नका. उत्तर ह्या शब्दाचा उपयोग करा, जेणेकरून कळतं की ते उत्तर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की स्पेसिंग आणि हाईट ह्या प्रत्येक शब्दांमध्ये सेम असली पाहिजे. प्रत्येक शब्दामधलं अंतर हे समान असलं पाहिजे आणि शब्दाची उंची एक असली पाहिजे. तिरकं, उलटं-पालटं काही लिहू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार नाही. हे लक्षात असू द्या. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर पाहिलं नसेल तर कदाचित तो गडबड होणार आहे. बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही बघून घ्या. आता बाकीचे व्हिडिओज कुठे भेटतील दादा? सो बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली YouTubeवरतीच भेटतील, की प्रत्येक 2026 ला कोणत्या गोष्टी कशा लिहायच्यात याच्यावरती मी चर्चा केली आहे. हा होता टॉपरचा पेपर, पण याच्यापुढे संपूर्ण 2026च्या IMP टॉपिक्सवरती चर्चा होती. तर तो व्हिडिओ तुमचा प्रॉपरली मी आता टाकतोय. तर तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी फायदा हा होणार म्हणजे होणार.